सोमनाथ सूर्यवंशी न्यायालयीन कोठडी सोमनाथ सूर्यवंशी न्यायालयीन कोठडीत मृत्यू प्रकरणात खरं तर आज सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे। हायकोर्टाचा आदेश सुप्रीम कोर्टानं कंटिन्यू ठेवलेला आहे अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी काही वेळापूर्वी दिली आणि याविषयी बातचीत करण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीय आपल्यासोबत आहे। आई, मला सांगा, काही वेळापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी असं ट्विट केलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला, काय तुम्हाला माहिती आहे? माझं औरंगाबादच्या कोर्टाला बी धन्यवाद आणि सुप्रीम कोर्टला पण माझं धन्यवाद। माझ्या लेकरानं संविधानाचं रक्त सांडलं ना, या रक्ताचं कधी संविधानासाठी वाया जाणार नाही। बाळासाहेब एक भावासारखं माझ्या पाठीशी खंबीरपणे उभारून मला न्याय मिळवून दिले, म्हणून मला सगळ्या कोर्टाची मी आभारी आहे। आणि कोर्टानं जसं न्याय दिले ना, आरोपीला अटक करा म्हणून सगळ्यांना ते कोर्टाचं पालन करावंच लागत ना। आजच्या आज सगळ्या आरोपीला अटक करावा ही माझी मागणी आहे। खरं तर संभाजीनगर येथील औरंगाबाद उच्च न्यायालयाने निकाल दिला होता की दोषी पोलिसांवर कारवाई करा, गुन्हे दाखल करा, मात्र सरकार त्याविरोधात सुप्रीम कोर्टात गेली होती। आता सुप्रीम कोर्टाने प्रकाश आंबेडकर यांच्या बाजूने, तुमच्या बाजूने निकाल दिला आहे, काय पहिली प्रतिक्रिया? आता सर्वप्रथम म्हणजे परभणीचे कोर्ट जे आहेत त्यांचा पण धन्यवाद, आभारी आहे त्यांचं पण। ते वकील संघ जे आहे परभणीचे त्यांचं पण आभारी आहे। औरंगाबादचे हायकोर्टचे वकील त्यांचं आपला जज साहेब त्यांचं पण आभारी आहे आणि वकील संघ औरंगाबादचे त्यांचे पण आम्ही आभारी आहोत। सुप्रीम कोर्टाचे आभारी आहोत आणि सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचे देखील आभारी आहोत। सुरुवातीपासून माझ्या भावाचं संविधानासाठी रक्त सांडलं, पण त्या रक्ताचं रक्त वाया जाऊ दिलं नाहीत साहेबांनी। शेवटी साहेबांना सिद्ध करून दाखवले की ह्या महाराष्ट्रात गोरगरिबाला हा न्याय कोर्टातूनच मिळणार। सरकार तर काय न्याय देणार नाही, पण शेवटी कोर्टच न्याय देईल असं प्रकाश आंबेडकर साहेबांनी शेवटी सिद्ध करून दाखवलं। हे जे माझ्या भावाचं संविधानासाठी जे रक्त सांडलेलं आहे, साहेबांचं बायपास सर्जरी झालेलं आहे, तरी देखील साहेब स्वतःची काळजी न घेता सतत आमच्यासाठी धडपड करायचे, सतत आमच्या अगोदर कोर्टात हजर राहायचे। साहेबांना माझ्या भावाचं रक्त वाया जाऊ दिलं नाही आणि शेवटपर्यंत ते लढत राहिले। आणि शेवटी गरिबाला एक आशा असते की कोर्टातून न्याय मिळावा। गरीब हा गरीब असतो, त्याच्याकडं कोर्टात म्हणजे लढण्यासाठी पैसे वगैरे नसतात। शेवटी हे गरिबासाठी चांगलंच झालं, कारण आज आम्हाला न्याय मिळाला म्हणजे आजपर्यंत कित्येक मुलांचे असंच निर्दोष मुलांचे जीव गेले असतील आणि कित्येक गोरगरिबांचे म्हणजे प्रकरणं असंच दाबले असतील। त्या सर्वांना आज न्याय भेटलं असं मी न्याय भेटला असं मला वाटतंय। आणि प्रकाश आंबेडकर जोपर्यंत सत्याकडून आहेत, सत्याचा विजय हा होणारच। सावकाश हळूहळू तर होतोच, पण शेवटी हा सत्याला कोणीच म्हणजे दाबू शकत नाही। सत्याला किती जरी दाबलं तर सत्य हा शेवटी समोर येणारच। आणि जोपर्यंत प्रकाश आंबेडकर साहेब सत्याच्या बाजूने आहेत, आज माझ्या मम्मीचे भाऊ म्हणून प्रकाश आंबेडकर साहेब शेवटपर्यंत लढत राहिले आणि गरिबाला न्याय हा भेटणारच आणि कोर्टच देणार गरिबाला न्याय, हे आमची। खरं तर पहिला अहवाल आला होता पोस्टमॉर्टमचा, त्यानंतर दुसरा अहवाल घेण्यात आला सरकारकडून। प्रकाश आंबेडकर असं म्हणतायत की आम्ही जे हॉस्पिटलला सुद्धा याच्यामध्ये दोषी म्हणून पार्टी करणार आहोत। जसं कायद्यामध्ये आहे तसं होईल, कोर्टानं कसा आदेश दिलेला आहे ते होईल नियमानं। आता संविधानमध्ये आहे, अन्यायावर ह्या अन्याय करणाऱ्याला ते अन्याय ज्याच्यावर अन्याय होऊ लागले त्यांनाच उरपाटी हे करू लागलेत। हे ह्याने सरकारने न्याय मिळाला आता तुम्हाला? मला न्याय मिळाला, परभणीच्या कोर्टातून पण मिळाला। परभणीच्या कोर्टाला पण माझा धन्यवाद, वकील संघाला धन्यवाद। औरंगाबादच्या कोर्टाला माझा धन्यवाद, वकील संघाला धन्यवाद। सुप्रीम कोर्टला माझा धन्यवाद, सुप्रीम कोर्टच्या वकील संघाला धन्यवाद। असं आज माझा मुलगा गेला, मला 8 महिने दिवस झालं, मला रात्री दगडासारखं जातंय, डोळ्याला झोप येत नाही। माझा मुलगा असं घड्याळासारखं माझ्या पुढे डोळ्यासमोर छातीत फिरतंय, घड्याळ वाजल्यासारखं वाजतंय माझ्या पोटामध्ये। आज माझ्या अन्यायावर झालंय, माझ्यावर अन्याय झालाय। अशा कुण्या गरीबाच्या आई वडिलावर ही येळ येऊ नये आणि कुण्यावरती अन्याय होऊ नये, हे माझी एक मागणी आहे। माझ्या लेकराचं ह्या संविधानासाठी रक्त सांडलं
स्वतः साहेब बाळासाहेब आंबेडकर स्वतः खंबीरपणे उभारून स्वतः त्यांनी कोर्टात लढून एक मी बहीण म्हणून माझा भाऊ पाठचा म्हणून मला आज न्याय मिळवून दिले. मी साहेबाची आभारी आहे. साहेबाला माझा धन्यवाद. बाळासाहेबाला मोठा न्यायिक लढा लढला तुम्ही. जिल्हा न्यायालय, त्यानंतर उच्च न्यायालय आणि आता सर्वोच्च न्यायालय. न्याय मिळाला? हो, न्याय मिळाला साहेब. गरिबांची आशा असते की कोर्टाकडे आशा असते की प्रत्येक गरिबाला न्याय भेटला पाहिजे. कारण गरिबाला दररोजचं केल्याशिवाय पोट भरत नसतं. गरिबांवरती जर अन्याय झाला तर गरिबाला न्याय कोण देणार? सरकार तर न्याय देत नाही, शेवटी कोर्टच देणार. त्यामुळे कोर्टाने देखील सिद्ध केलं की गरिबाला कोर्टात न्याय मिळू शकतं आणि मिळणारच. किती नेमके पोलीस आहे ज्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची तुमची मागणी असणार आहे? आता कोर्टाने तर आदेश दिले होते 72 जणांवर. आता बघूया आता काय काय होते काय काय नाही. सूर्यवंशी कुटुंब होते. खरं तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर कुठेतरी मृत स्वर्गवासी सोमनाथ सूर्यवंशी यांची आई भाऊक झाल्याचं आपल्याला दिसून येते. तर मोठ्या लढ्यानंतर खरं तर आम्हाला न्याय मिळाला अशी भावना यावेळी सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.